RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालकवर्ग आहे कमेंट्स करत आहे की आमचा जो नंबर आहे हा वेटिंगमध्ये आहे आणि वेटिंगवाले आहे तर आम्ही वेट करायचा की आमचा स्वतःचा प्रवेश दुसऱ्या शाळेमध्ये स्वतः फी भरून घ्यायचा, अशाबद्दल भरपूर असे पालकवर्ग चिंता करत आहे आणि आपल्याला कमेंट्स करत आहे. तर जेही पालकवर्ग वेटिंगमध्ये आहे त्यांनी वाट बघा, कारण की तुमचा नंबर लागण्याची शक्यता दाट आहे. कारण आता हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ. तर बघू शकता सध्या ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे आणि आज 4था दिवस आहे आणि बघू शकता 1517 ह्या ॲडमिशन कन्फर्म झालेले आहे, म्हणजे यांचा प्रवेश हा फायनली निश्चित झालेला आहे. अजून भरपूर जे ॲडमिशन आहे जसे की 1,05,811 एवढ्या ॲडमिशन व्हायच्या बाकी आहे. ठीक आहे, तर यामध्ये आता नेमकी पुढील प्रोसेस काय असेल, पुढील जे लिस्ट असेल ती लिस्टमध्ये तर वेटिंगवाले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार. तर कोणते, तर हे विद्यार्थी जे 86,034 विद्यार्थी आहे यांचा नंबर लागणार आहे. तर तुम्ही आता यामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक ऐका. मी तुम्हाला एक लिस्ट म्हणजे सेकंड जी लिस्ट लागणार आहे तोपर्यंत तुम्ही वेट करा. त्यानंतर मी सुद्धा तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगणार नाही की तुम्ही वेट करा म्हणून, परंतु एक लिस्ट संपूर्ण जेवढेही पालकवर्ग वेटिंगमध्ये आहे त्यांनी वेट करा. आता तुम्ही आपले स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर एक वेळा तुम्ही चान्स घेऊन बघू शकता. यामध्ये तुम्हाला मी उदाहरणापासून समजून सांगतो. बघा, काल आपण एक उदाहरण दिलेलं होतं एका स्कूलचं, ज्यामध्ये 41 विद्यार्थी हे सिलेक्ट झालेले होते आणि 41 विद्यार्थी हे वेटिंगमध्ये होते. ठीक आहे, तर यामध्ये आता व्हेरिफिकेशन सुरू आहे. व्हेरिफिकेशन सुरू असल्यामुळे हे जे 41 विद्यार्थी आहे, कोणत्या स्कूलमध्ये जेव्हा इनटेक जास्त आहे म्हणजे विद्यार्थी संख्या जास्त आहे तर तिथे 60, 70 असे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. तेवढेच विद्यार्थी वेटिंगमध्ये सुद्धा घेण्यात आलेले आहे. तर जेही पालकवर्ग आता वेटिंगमध्ये आहे त्यांनी काय करा, बघा एक जी लिस्ट लागेल आता ती लिस्ट असेल सेकंड नंबरची आणि ही सध्या जी डेट आहे त्या डेटनुसार 20 तारखेनंतर लिस्ट लागेल. आता यामध्ये जर काही डेट कमी जास्त झाल्या किंवा डेट वाढली तर आपल्याला वेट करावं लागेल, परंतु सेकंड लिस्ट हे वेटिंगवाल्यांसाठी लागणार आहे, हे क्लिअर आहे. यामध्ये आता नेमकी पुढील प्रोसेस काय होणार, बघा मी अगोदरही थोडं एक व्हिडिओमध्ये समजून सांगितलं होतं, परंतु वारंवार जे कमेंट्स येत आहे त्या कमेंट्सवर आपल्याला परत हा प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवायचं काम पडत आहे. तर तुम्ही वेट करा. बघा, हे 41 विद्यार्थी सिलेक्ट आहे, हे 41 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे. आता या 41 मधून 41 विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असं नाही आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, परंतु यांना अडचणी येतातच. कोणी रेंटनी राहते, ॲग्रीमेंट नाही आहे, कोणाचं ॲड्रेस प्रूफचा प्रॉब्लेम, कोणी जे लोकेशन दिलं आहे हे चुकीचं लोकेशन, कोणाच्या नावामध्ये फरक, कोणाची जन्मतारीख, जेंडर, मुलगा होता मुलगी टाकण्यात आलेला आहे, अशाबद्दल भरपूर अशा चुका RT वाले म्हणजे जेही सेंटर आहे व्हेरिफिकेशन सेंटर हे काढत आहे. आणि एक डॉक्युमेंट दिल्यानंतर एका डॉक्युमेंटमध्ये ते सॅटिस्फाईड नाही आहे, परत दुसरं डॉक्युमेंट्स मागून राहिलेले आहे व्हेरिफिकेशनसाठी. त्यामुळे ह्या 41 मधले भरपूर विद्यार्थी असे आहे की जे ॲडमिशनपासून कॅन्सल वंचित राहू शकणार आहे आणि ते सुद्धा अशा ज्या छोट्या छोट्या चुका झालेल्या आहेत त्यांच्याकडून. त्यामुळे तर दुसऱ्या लिस्टमध्ये काय होणार आहे, हे 41 मधले आपण पकडू, जास्तीत जास्त आकडा पकडू आपण की 25 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. आपण कमी नाही पकडू, जास्त पकडू. 25 विद्यार्थी सिलेक्ट झाल्यानंतर इथे किती जागा शिल्लक आहे, 16 जागा शिल्लक आहे. मग ह्या 41 मधून किती विद्यार्थी बोलवण्यात येणार आणि कसे बोलवण्यात येणार हे सुद्धा क्लिअर असू द्या. ठीक आहे, प्रायोरिटी 1 पासून बोलवण्यात येणार, ज्यांचा वेटिंग 1 आहे, मग 2, 3, 4, 5, 6 असे 16, हे 16 स्टार्टिंगचे विद्यार्थी बोलवण्यात येणार. क्लिअर. तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे. त्यामुळे तुम्ही एक लिस्ट वेट करू शकता. यामध्ये कुठे कोणाला काही विचारायची गरज नाही आहे. फक्त आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवू शकता तुम्ही. कारण की जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे ते 100% बरोबरच आहे, त्यांच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स बरोबरच आहे, त्यांनी भरलेला फॉर्म हा ओकेच आहे असं नाही आहे. त्यांच्यामध्ये चुका होतात, छोट्या छोट्या चुका होत असतात, परंतु ह्या जर RTच्या लक्षात आलं म्हणजे व्हेरिफिकेशनच्या लक्षात आलं तर ते डायरेक्टली कॅन्सल करतात, ते पुढील चान्स देत नाही. आणि पुढील चान्स हे दुसरी लिस्ट लागेल ज्यामध्ये वेटिंगवाले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार. आणि अशा प्रकारे मग तिसऱ्या लिस्टमध्ये काय होणार, या 16 मधून किती विद्यार्थी पास होतात, म्हणजे व्हेरिफिकेशनमध्ये समजा एक एक्झाम्पल पकडू आपण की 10 पास झाले, परत याच्यामध्ये 6 पेंडिंग राहिले, तर परत मग जे वेटिंग होते 17 पासून, आपण 41 काढलेले होते, 17 पासून वेटिंग आहे, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 असे परत विद्यार्थी बोलवण्यात येणार. तर विचार करू शकता की आता आपण वेटिंग किती पकडले होते, 41 वेटिंग पकडले होते. तर 41 मधून आपण अंदाज आता जस्ट एक उदाहरण घेऊन किती वेटिंगवाल्यांना क्लिअर केलेलं आहे, 22 किंवा 23. म्हणजे विचार करा की 22 वेटिंगसुद्धा नंबर लागू शकतो, 23 वेटिंग, परंतु हे डिपेंड असणार आहे स्कूलवर.
ठीक आहे, कारण की स्कूलमध्ये जागा किती आहे यावरती संपूर्ण जी ही प्रोसेस आहे ही चालणार आहे. त्यामुळे फक्त तुम्ही सेकंड लिस्टचा वेट करा. सेकंड लिस्ट नंतर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार नाही की तुम्ही परत अजून वेट करा म्हणून. तर अशाबद्दल ही एक अपडेट आहे. यामध्ये कोणाला जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स करा. परंतु वेटिंगवाल्यांना चान्स देण्यात येते, त्याचसाठी हे वेटिंगवाले विद्यार्थी काढण्यात येते. कशासाठी? की यामधले जेवढे विद्यार्थी कॅन्सल होणार या विद्यार्थ्यांना परत इथे प्रवेश देण्यात येणार सिलेक्शनसाठी. याच्यासाठीच वेटिंग लिस्ट ऑलरेडी क्लिअर आहे. आणि ज्यांनाही नॉट सिलेक्ट आहे त्यांचे चान्सेस भरपूर कमी, म्हणजे खूपच कमी आहे. कारण की ह्या एवढे सिलेक्ट झालेले आहे, त्याच्यानंतर हे सिलेक्ट होणार आणि हे सिलेक्ट झाल्यानंतर जर जागा उरतच नाही, पहिली गोष्ट समजा उरल्या, तर मग उरलेल्यांना चान्स मिळू शकतो. हे एकदम म्हणजे नसल्यासारखंच आहे. त्यामुळे पालकवर्गांनी थोडा आता समजून घ्या. ज्यांनाही नॉट सिलेक्ट आलेलं असेल, नंबर लागलेला नाही आहे, त्यांनी जेही स्कूल असेल तुमच्या आजूबाजूला तुम्हाला प्रवेश घ्यायचा, तिथे आपली तात्पुरती ॲडमिशन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेही ॲडमिशन प्रोसेस संपल्यानंतर RTEची तुम्हाला त्रास व्हायला नको, तुमचा नंबर लागणार नाही, अशाबद्दल कोणतीही अडचण तुम्हाला यायला नको. त्यामुळे तुम्ही संपूर्ण माहिती आता समजून घ्या. आणि ज्यांनाही नॉट सिलेक्ट आलेला आहे त्यांनी आपला प्रवेश घेऊन ठेवा. जर तुम्हाला काही आला यामध्ये बदल आणि जर काही अपडेट आली तर आपण वेळोवेळी तुम्हाला माहिती देणे सुरूच आहे. जर लागला चान्स तर मग तुम्ही RTEमधून घ्या. परंतु नॉट सिलेक्टवाल्यांचे चान्सेस भरपूर कमी आहे, मी डायरेक्टली सांगतोय. वेटिंगवाल्यांचे चान्सेस आहेत. स्टार्टिंगचे जेवढे वेटिंग नंबर असतात शाळेनुसार जागा चेक करून वेटिंग सिलेक्ट करण्यात येतील. कारण की तेवढे विद्यार्थी कॅन्सल झाले पाहिजे तरच तुम्हाला चान्स देण्यात येणार. कारण मी अगोदरही तुम्हाला उदाहरणावरूनच समजून सांगतोय की एखाद्या स्कूलमध्ये 50 विद्यार्थी आहे, 50मधून जेवढे कॅन्सल होतील तेवढे वेटिंगमधले सिलेक्ट करण्यात येणार. क्लिअर? अशी प्रोसेस चालणार आहे. म्हणून यामधून कॅन्सल झाले की मग हे सिलेक्शन, असा ग्राफ चालते. तर यामध्ये जर कोणाला कुठे अडचण असेल कमेंट्स करा. आणि वेटिंगवाल्यांनी एक राऊंड तरी थांबा. आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.